आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी ही उस्मानाबाद धाराशिव शहरातील आहे। शहरातील जुना बस डेपोच्या पाठीमागं अत्यंत एका कंटाळा आलेल्या नागरिकानं स्वखर्चातून नालीची साफसफाई केलेली आहे। याचं नेमकं कारण असं आहे, या ठिकाणी शाळा पण आहे, नगर परिषद शाळा क्रमांक 13 आहे, जो की समोरच शाळा आहे एकदम, जिथं पाणी जमा होतोय। हा पाणी पूर्ण नालीचा आहे। या नालीमधल्या पाणीला जाण्यासाठी रस्ताच नाही आहे। नगर परिषद कर्मचारी असो, फक्त काही तात्पुरतं हे साफसफाई करतात, परंतु पाणी आणि तिथला गाळ आहे तसाच राहतो। वेळोवेळी या नागरिकाला त्रास होत होता। 10 ते 12 वेळेस यांनी तक्रार दाखल केलेली आहे। सोशल मीडियावरती फोटोही व्हायरल केले, ग्रुपवरती सुद्धा फोटो व्हायरल केले होते, तरीसुद्धा या व्यक्तीची दखल घेण्यात आलेली नाही आहे। नागरिक कर भरतायत, टॅक्स प्रत्येक गोष्टीवरती लागतोय, तरीसुद्धा नागरिक स्वखर्चातून आपल्याला जो त्रास होतोय तो दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत। हे शहरातील सर्वात मोठी दशा आहे की प्रत्येक ठिकाणी समस्या एवढे वाढलेले आहेत की नागरिक अत्यंत त्रासून गेलेले आहेत की करावं काय, नेमकं कुणाला बोलावं आणि कोण आपली दखल घेणार, हा भरोसा उठून गेलेला आहे नागरिकातून। कारण फक्त टीकेचे शस्त्र सुरू आहे। एकमेकावर टीका करण्यातच समाधान मानला जातोय। लोकप्रतिनिधी फक्त टीका करण्यात व्यस्त असताना दिसत आहेत। समस्या समाधान कसं होणार आहे, कोण करणार आहे आणि कधी करणार आहे, याचा प्रश्न आणि पडलेलाच आहे, परंतु याचं उत्तर देणार कोण, जबाबदार कोण? नागरिक त्रासून कंटाळून स्वखर्चातून आपलं समाधान दूर करतात, आपल्याला जो त्रास होतोय तो दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत। असाच जुना बस डेपोच्या पाठीमागील एका व्यक्तीनं स्वखर्चातून नालीची साफसफाई केलेली आहे आणि जो त्रास होतोय, अक्षरशः याच्या घरामध्ये तलाव निर्माण होत होता। काही फोटो पण आहे जो की पावसाळ्यामध्ये यांना हा त्रास होत होता, परंतु यांनी ना प्रशासनाने दखल घेतली ना कोणत्या लोकप्रतिनिधीने, जो की वेळोवेळी तक्रार देऊनही दखल घेण्यात आली नाही। नेमकं कारण काय आणि का नागरिकांना त्रास दिला जातोय, कोणत्या कारणामुळे दिला जातोय, हा तर सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे। कारण नागरिक कर तर भरतायत, टॅक्स भरतायत, तरीसुद्धा समस्याचं समाधान होत नाही आहे। शहरातील याच ठिकाणाची ही समस्या नाही आहे, तर प्रत्येक ठिकाणी असेच समस्या होताना दिसत आहेत। इतर ठिकाणातील ही समस्याचे समाधान होणार का, प्रश्न मार्गी लागणार का, लोकप्रतिनिधी लक्ष देणार का, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह आहे। हे आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू की यावरती काय प्रतिक्रिया असेल आणि समस्याचं शहरातील समस्याचे समाधान होणार किंवा नाही होणार। आपल्याही भागातील काही समस्या असतील तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा, नक्कीच आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करू। प्रशासनाचे डोळे बंद झालेले उघडण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आणि या अगोदर जर या नागरिकांनी जो स्वखर्चातून केलेला जो खर्च आहे हे कितपत योग्य आहे, जो की हा व्यक्ती शेवटी कटावून स्वखर्चातून याने हे नालीची साफसफाई केलेली आहे, कितपत योग्य आहे कमेंटमध्ये नक्कीच करा की यावरती तुमचीही प्रतिक्रिया काय आहे। आणि आपल्या भागातीलही समस्या असतील तर आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा। पाहत राहा आमच्या चॅनलला व अद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद, धाराशिव।